नमस्कार मित्रांनो, स्वागतम. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता जानकी चक्कर येऊन खाली पडलेली असते. तेव्हा मात्र आता सर्वजण जानकीला रूममध्ये घेऊन येतात आणि जानकी बेडवर असते. सर्वजण आता तिच्या जवळ असतात. तेव्हा आता अवंतिका म्हणते की जानकी बहिणींना कशी चक्कर आली असेल ते नाही माहिती, काय झालं असेल. सौमित्र सुद्धा म्हणतो की हो ना, आत्ता कुठे ती या सगळ्यातून बाहेर पडली होती, बरी झाली होती. कारण मागच्या वेळेस सुद्धा आता तिला जी काही जखम झाली होती ती अजून पर्यंत पूर्ण झाली नाही. आणि त्यात म्हणजे आता जानकी बहिणीला चक्कर आली आणि त्यात म्हणजे आता ही पुन्हा सगळी दगदग. मी अजून सुद्धा प्रोसेस करतो की बहिणी नक्की काय बोलत होती. तेव्हा आता लगेच अवंतिका म्हणते की हो ना, मी सुद्धा तोच विचार करते की ती लताबाई जानकी बहिणीची आई कशी असू शकेल. तेव्हा आता ऋषिकेश, सौमित्र आणि अवंतिका ह्या दोघांचं बोलणं ऐकत असतो. नाना सुद्धा आता खूप टेन्शनमध्येच असतात. नाना म्हणतात की हो ना, तेच तर काही कळायला मार्ग नाही की लताबाई कशी जानकीची आई होऊ शकते. सर्वांना आता तोच एक खूप मोठा प्रश्न पडलेला असतो की लताबाई आता इतकी लबाड वागली आणि ती जानकीची आई असंच कशी शकते. त्यामुळे हे बघ सौमित्र, तू काही कर परंतु या सर्वाचा सोक्षमोक्ष लावस तू, असे जेव्हा नाना हे सौमित्रला म्हणतात तर ऋषिकेश म्हणतो की नाना, अहो माझं डोकं अगदी काम करेनासे झालेले आहे. नाही म्हणजे कालपर्यंत जी काही माझी आई म्हणून वावरणारी जी बाई होती ती तर कशी आता जानकीची आई असू शकते. नक्की काय झाले काहीच कळायला असा मार्ग नाही. तर तेव्हा आता अवंतिका म्हणते की दादा, अहो जानकी बहिणी खोटं नाही बोलत आणि हे बघा त्या माझ्या वहिनी आहेत म्हणून मी त्यांची बाजू नाही घेत. दादा माझ्यावर विश्वास ठेवा की जानकी बहिणी जे काही बोलतात ते खरं असेल. एक वकील म्हणून मी ऑब्झर्व करत होते, कारण एका निर्दोष माणसाच्या डोळ्यामध्ये जे काही खरेपणा असतो, जो काही सच्चेपणा असतो तो जानकी बहिणीच्या डोळ्यामध्ये मला दिसला. मी खरंच खोटं नाही बोलत. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की खरंच नाही, मी खरं हे नाही म्हणत की जानकी आता खोटं बोलत असेल म्हणून, परंतु जानकी तिच्या आईच्या बाबतीत कधीही खोटं नाही बोलणार. तेव्हा आता ऋषिकेश जानकीला म्हणतो की जानकी उठ, अगं डोळे उघड. तेव्हा आता कुठे जानकीला शुद्ध येते. जानकी तर आई आई करत असते. नानांना खूप आनंद होतो. नाना म्हणतात की जानकी अगं उठ. नानांना खूप असा आनंद होतो. नाना लगेच देवाला हात जोडतात. त्यानंतर जानकी जेव्हा डोळे उघडते, परंतु जेव्हा लताबाई तिच्या सोबत होती मंदिरामध्ये आणि जेव्हा जानकी तिच्या अगदी मांडीवर डोकं ठेवून झोपली होती, तिच्यासाठी अंगाई गायली होती आणि अचानक आई मात्र कुठे गायब झाली. दुसऱ्या दिवशी सकाळ झाल्यानंतर हे सर्व क्षण आता जानकीच्या डोळ्यासमोर येतात आणि ती आई आई करत असते. जानकी म्हणते की आई, अहो आई, ऋषिकेश आई कुठे आहे, तिला शोधावं लागेल. आई संकटात आहे, तिला शोधावं लागेल. ती ऐश्वर्या आईला त्रास देईन. काही झाले तरी मला आईला शोधावे लागेल. तिला एकटीला नाही ठेवता येणार. ती ऐश्वर्या आईचं जीवाचं काहीतरी बरं वाईट करेल म्हणून आता जानकी लगेच उठते. आता अवंतिका म्हणते की वहिनी, अहो स्वतःची काळजी घ्या. तर ऋषिकेश सुद्धा म्हणतो की जानकी अगं तू उठू नको, स्वतःची काळजी घे, आपण आईला शोधूयात. जानकी तुला बरं नाही. परंतु जानकी ऐकायला तयार नसते. जानकी लगेच उठते आणि बाहेर येते. सर्वजण आता जानकीच्या बाहेर येतात की जानकी जानकी. अवंतिका म्हणते की जानकी बहिणी तुम्हाला बरं नाही, मला आईला शोधावं लागेल. आणि म्हणून जानकी आता अगदी खाली येत असते. आणि जेव्हा आता सर्वजण तिच्या मागे येतात आणि बाहेर आता जेव्हा जानकी हॉलमध्ये येते आणि तेवढ्यात सुमित्रा, ऐश्वर्या हे सगळेजण बाहेर येतात आणि समोर बघतात तर काय, इन्स्पेक्टर साहेब. तेव्हा आता जानकी म्हणते की इन्स्पेक्टर साहेब तुम्ही. तर आता इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की हो, काय करणार, कारण यावंच लागलं. जानकी म्हणते की काय झालं, आईबद्दल काही कळाले का. तर लगेच आता इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की अहो हे तुम्हीच आम्हाला विचारतात का. मला एक गोष्ट सांगा की काल मात्र तुम्ही तळेकाठच्या शंकराच्या मंदिरात तळेकाठी कुणाला एका बाईला भेटला होतात का. तेव्हा आता जानकी म्हणते की हो भेटले होते. आणि ऋषिकेशला म्हणते की ऋषिकेश, अहो बघितलंस का, नाना आणि आई, मी त्या बाईला भेटले होते, माझ्या आईला भेटले होते. आणि स्वतः पोलीस सुद्धा सांगतात माझ्यावर विश्वास ठेवा की मी माझ्या आईला भेटले होते. तेव्हा आता इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की म्हणजे हे बघा, तुम्हीच खोटी तक्रार नोंदवली आणि आता वर म्हणतात की तुम्ही तिला भेटला होतात, हो की नाही. तेव्हा आता जानकी रडतच म्हणते की हो हो साहेब, मी त्या बाईला भेटले होते. मी तिला भेटले तेव्हाच मला कळाले की ती माझी आई आहे म्हणून. तेव्हा आता लगेच इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की काय बोलतात, म्हणजे ती तुमची आई. तेव्हा आता जानकी रडतच म्हणते की हो. तर इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की म्हणजे तुम्ही तुमच्याच आईचा खून केला का. तेव्हा आता हे ऐकल्यानंतर जानकीच्या पायाखालची जमीन सरकते आणि सर्वांना एक प्रकारचा धक्का बसतो. जानकीला असं वाटतं की आईचा खून. आता सर्वांना खूप मोठा धक्का बसलेला असतो की लताबाईचा खून झालेला आहे. जानकी म्हणते की काय बोलतात इन्स्पेक्टर साहेब, खून. तेव्हा इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की हो, तुम्ही तुमच्या आईचा खून केलेला आहे. तेव्हा लगेच आता
ऋषिकेश पुढे येतो. ऋषिकेश म्हणतो की इन्स्पेक्टर साहेब तुम्ही काय बोलतात. तेव्हा आता इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की अहो मी खोटं नाही बोलत, माझ्याकडे स्पेशल असं वॉरंटसुद्धा आहे. जानकी रणदिवे यांनी त्यांच्या आईला पाण्यात ढकलून देऊन त्यांच्या आईला मारलं, त्यांचा खून केला. तेव्हा आता सर्वांना एक प्रकारचा आणखीन धक्का बसतो. जानकी तोंडाला हात लावते. जानकी म्हणते की काय बोलतात इन्स्पेक्टर साहेब तुम्ही, मी आणि माझ्या आईचं खून होऊ शकत नाही, हे खोटं आहे, हे स्पष्ट खोटं आहे असे आता जानकी म्हणत असते. परंतु ऐश्वर्या आता सगळ्यांच्या समोर नाटक करायला सुरुवात करते, तोंडाला हात वगैरे लावते. सर्वांना आता एक प्रकारचा धक्का बसतो, कारण जानकी वहिनी असं काही करू शकणार नाही हे सर्वांना अगदी पूर्ण विश्वास असतो. तेव्हा आता सौमित्र म्हणतो की 1 मिनिट तुमच्याकडे पुरावा काय आहे. तेव्हा लगेच इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की 1 मिनिट आमच्याकडे आय विटनेस आहेत, ज्याने म्हणजे हे स्वतःच्या डोळ्यांनी सर्व बघितलं आणि पोलीस स्टेशनमध्ये येऊन हे सगळं काही सांगितले. तेव्हा आता ऐश्वर्याला तर खूप हसायला येत असते आणि सारंगला सुद्धा खूप आनंद होतो. परंतु बाकी सर्वांचा कुणाचा विश्वास नाही की जानकी वहिनीने हे सर्व केलेले आहे. जानकीला आता आपल्या आईची काळजी लागते. जानकी खूप रडत म्हणते की हे बघा तुम्ही जे काही करतात ते आरोप करतात, मी कधीही माझ्या आईचं खून नाही करू शकत, ते शक्यच नाही. इतकी वर्ष झाले मी माझ्या आईला शोधत होते, तिला बघण्यासाठी माझे डोळे हे असुसलेले होते. माझ्या आईची आणि माझी भेट झाली आणि तिचा हात माझ्या हातामध्ये आलेला असताना मी असा सोडू नाही शकत. हे बघा मी खून केलेला नाही, तुमचा नक्की काहीतरी गैरसमज होतोय. आणि हे बघा माझी आई ठीक असेल, तुम्ही काही वाटेल असे बोलू नका, माझी आई कुठे गेलेली नाही. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की जानकी अगं तू शांत हो, इतकं टेन्शन घेऊ नकोस, काही होणार नाही. तेव्हा आता इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की सॉरी मिसेस जानकी रणदिवे, लताबाईंच्या खुनाच्या आरोपाखाली मी तुम्हाला अटक करतोय. तेव्हा आता लगेच जानकी म्हणते की हे बघा मी खून केलेला नाही, तुमचा नक्की काहीतरी घोळ होतोय. ऋषिकेश पुढे येतो. ऋषिकेश म्हणतो तुमचा काहीतरी गैरसमज होत असेल, जानकी असं कधीही नाही करणार. तेव्हा आता इन्स्पेक्टर साहेब ऐकायला तयार नसतात आणि ते हवालदारला पुढे बोलावतात. तर ती लेडीज हवालदार पुढे येते आणि जानकीला बेड्या घालणार असते. तर ऋषिकेश पुढे येतो. ऋषिकेश म्हणतो की हे बघा 1 मिनिट थांबा, मी तुम्हाला परत एकदा सांगतो की जानकी असं काही करणार नाही, माझ्यावर विश्वास ठेवा. तर लगेच आता इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की हे बघा मिस्टर ऋषिकेश रणदिवे, पोलिसांच्या कामामध्ये त्यांना अडथळा आणू नका, तुम्ही वकील घेऊन या आणि मग त्यानंतर बोलू आपण काय करायचं आहे ते. तेव्हा आता सौमित्र म्हणतो की दादा हे बघ तू शांत हो, कायद्याच्या मध्ये आपल्याला पडायला नकोय, त्यांना त्यांचं काम करून द्या, जे काही करायचं आहे ते मी बघून घेईल. तेव्हा मात्र आता हवालदार पुढे येतात आणि जानकीला बेड्या ठोकतात. तेव्हा आता सर्वांना अगदी हा धक्काच बसलेला असतो. तेव्हा जानकी म्हणते की ऋषिकेश माझ्यावर विश्वास ठेवा, अहो मी काही केलेले नाही. तर ऋषिकेश जानकीला आधार देत असतो. आता ऐश्वर्याला खूप असा आनंद होत असतो, कारण जानकीला पोलीस बेड्या ठोकून घेऊन जातात, ते पण आईच्या खुनाच्या आरोपाखाली. आता मात्र हे सर्व ऐश्वर्याचंच हे कारस्थान असते आणि शेवटी जानकीला पोलीस घेऊन जातात. तर सर्वांना घरातील आता खूप टेन्शन येते. आता जानकीला पोलीस बाहेर घेऊन येतात आणि गाडीमध्ये बसवतात. तेव्हा ऋषिकेश तिच्या मागे धावत येतो, सौमित्र सुद्धा. ऋषिकेश जानकीला म्हणतो की हे बघ जानकी, पोलिसांकडे साक्षीदार असतील परंतु मी तुझा साक्षीदार आहे, परंतु मी तुझा साथीदार आहे, लक्षात ठेव. आणि माझा पूर्ण विश्वास आहे की जानकी तू निर्दोष आहे म्हणून. आणि हे बघ जानकी तू काळजी करू नकोस, मी तुला सोडवेल. तेव्हा आता लगेच ऋषिकेश आणि सौमित्र गाडीवर बसतात. तर जानकीला पोलिसांच्या गाडीतून घेऊन जातात. आता ही दोघे जानकीच्या बरोबरच आता पोलीस स्टेशनला येत असतात. तेव्हा आता पोलीस इन्स्पेक्टर हे जानकीला घेऊन आता ह्या पोलीस स्टेशनला येतात आणि जानकीला मात्र आता तेथे आतमध्ये घेतल्यानंतर विचारतात की बोला जानकी रणदिवे, अहो बोला काय घडले होते तेथे त्यावेळेस. तेव्हा आता जानकी सर्व काही खरं सांगते. जानकी म्हणते की हे बघा सर, आमच्या घराच्या बाहेर मला एक पत्र मिळाले आणि त्यात मात्र माझ्या आईने मला तळ्याजवळच्या जे काही शंकराचं मंदिर होतं तर तेथे भेटायला बोलावलं होतं. मी तेथे गेले आणि तेथे गेल्यानंतर मला कळाले की लता कारखानीच आहे, तर ती माझी आई आहे. तर तेव्हा लगेच इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की वा, म्हणजे त्या बाईने तुम्हाला सांगितले आणि तुम्ही लगेच विश्वास ठेवला तिच्यावर. तेव्हा आता जानकी म्हणते की हो, कारण तिच्याकडे तसे पुरावे होते. तर आणि हे बघा, ज्या अनाथ आश्रमात मी लहानची मोठी झाले त्या अनाथ आश्रमात जेव्हा मी राहत होते तेव्हा माझ्याबद्दल आयुष्यामध्ये जे काही घटना घडल्या ते फक्त म्हणजे 2च व्यक्तींना माहिती होत्या, माझी आई आणि मधु या दोघांनाच माहिती होत्या. मधु मात्र आमच्या अनाथ आश्रमाचे संचालक होते. आईंनी मला जी काही माहिती सांगितली होती तर ती सगळी फोनवर माहिती मी मधुहूंना विचारली. तेव्हा आता मधुहूंनी मला सांगितले होते
अगदी जे काही सांगितलं ते अगदी एकमेकांशी जुळत होते आणि सगळे काही पुरावे होते तर ते सुद्धा अगदी एकमेकांशी जुळत होते। तेव्हा आता इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की अहो ही अशी माहिती आणि पुरावे कुठूनही गोळा करता येतात, आम्हाला पूर्णपणे संशय आहे की ती बाई नक्की खोटं बोलत असेल आणि इतक्या वर्ष न भेटलेल्या म्हणजे बाईला तुम्ही इतक्या लवकर तुमची आई कसं मानू शकतात, कसं तुम्ही तिच्या बोलण्यावर विश्वास ठेवू शकतात। जानकी म्हणते की अहो अशा वेळेस स्पर्श बोलतात, नजरेतील भाव बोलतात आणि त्याच वेळेस आता ऋषिकेश आणि सौमित्र तिथे पोलीस स्टेशनला येऊन पोहोचतात, परंतु हवालदार त्यांना अडवतो। सौमित्र त्यांना विचारतो की आम्ही आज जाऊ शकतो का, तर हवालदार म्हणतो की नाही, कारण आतमध्ये पवार साहेब आणि जानकी मॅडमची चौकशी सुरू आहे। तर ऋषिकेश म्हणतो की पवार साहेबांना आत्ताच्या आत्ता बोलवा, मला त्यांच्याशी बोलायचं आहे। तेव्हा आता हवालदार सांगतो की हे बघा, चौकशी झाल्याशिवाय ते बाहेर नाही येऊ शकणार, त्यासाठी तुम्हाला थांबावं लागेल। नंतर आता जानकी इकडे इन्स्पेक्टर साहेबांना सांगत असते, तिच्या डोळ्यातील ते प्रेम पाहिलं, तिच्या डोळ्यातील पाणी सांगत होते की ती माझी आई आहे, ते प्रेम मला सांगत होतं, तिच्या डोळ्यातील पाणी सांगत होतं की ती माझी आई आहे म्हणून, तिच्या चेहऱ्यावरचं ते हसू, माझ्या डोक्यावरून हात फिरवल्यानंतरचा तो स्पर्श, सगळं काही तो सांगत होता की ती माझी आई आहे म्हणून। मंदिरात होते आणि ती माझी आई असल्याचं सत्य तिने मला सांगितलं, त्यानंतर तिने मला कुशीत घेतले होते आणि मला शांत अशी झोप यावी यासाठी माझ्यासाठी तिने एक अंगाई गायली होती, हे सगळं काही मला सांगत होती ती माझी आई आहे म्हणून। सगळे पर्स मला ओळखीचे वाटत होते। तेव्हा आता लगेच इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की म्हणजे तुम्हाला इतकं सगळं वाटत होतं तरी सुद्धा तुम्ही त्यांना पाण्यामध्ये ढकललेत आणि त्यांचा जीव घेतलात। तर जानकी म्हणते की नाही इन्स्पेक्टर साहेब, मी काही केलेले नाही, मी त्यांना पाण्यात नाही ढकलले, मी माझ्या आईला पाण्यात नाही ढकलले, मी तुम्हाला एकदा सांगितले। तेव्हा आता लगेच इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की हे बघा, आमच्याकडे आय विटनेस आहे, तर त्याने सगळं स्वतःच्या डोळ्याने हे सर्व बघितलेलं आहे। जानकी खूप रडत असते आणि इन्स्पेक्टर साहेबांना अगदी जीव तोडून सांगण्याचा प्रयत्न करते की हे बघा, हे सर्व काही खोटं आहे। तर आणि तेवढ्यात आता लेडीज कॉन्स्टेबल आते येते आणि म्हणते की सर हे बघा, मिस्टर रणदिवे हे ऋषिकेश रणदिवे आणि सौमित्र रणदिवे येथे आलेले आहेत। तेव्हा आता इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की ठीक आहे, मी येतो, त्यांना थांबायला सांगा। तर जानकी आता इन्स्पेक्टर साहेबांसमोर हात जोडते की हे बघा, माझ्यावर विश्वास ठेवा, मी माझ्या आईचा खून केलेला नाही, परंतु माझ्या आईचा जीव धोक्यामध्ये आहे, तर तिला अगदी मदतीची गरज आहे, तिला आता वाचवायला हवं। परंतु इन्स्पेक्टर साहेब आता अगदी ऐकायला तयार नसतात आणि रागाने ते आता बाहेर निघून जातात, जानकीचं काही एक बोलणं ऐकून घेत नाहीत। तेव्हा आता जानकीला खूप टेन्शन येते आणि जानकी डोक्याला हात लावून आता खूप रडत असते। तेवढ्यात आता इन्स्पेक्टर साहेब अगदी बाहेर येतात, तर ऋषिकेश आणि सौमित्र लगेच उठतो आणि इन्स्पेक्टर साहेबांजवळ येऊन त्यांना सांगत असतो की हे बघा साहेब, सौमित्र म्हणतो की हे बघा, मी सौमित्र रणदिवे ॲडव्होकेट। तेव्हा आता इन्स्पेक्टर साहेब त्या दोघांना बसायला सांगतात। सौमित्र म्हणतो की आम्हाला आय विटनेसला भेटायचं आहे। तेव्हा आता लगेच इन्स्पेक्टर साहेब हवालदार यांना मनोज शिंदे यांना बोलावून घेण्यासाठी सांगतात। तेव्हा आता जो शिंदे आहे तर तो आतमध्ये येतो। तेव्हा आता लगेच म्हणजे इन्स्पेक्टर साहेब त्याला बोलायला सांगतात की त्याने काय बघितलं काय नाही। तेव्हा आता तो बोलायला सुरुवात करणार, तोच लगेच आता सौमित्र म्हणतो की एक मिनिट थांब, आपला मोबाईल काढतो आणि त्यामध्ये सगळं रेकॉर्ड करून घेतो। तेव्हा आता लगेच रेकॉर्ड करण्याच्या अगोदर तो म्हणतो की चल बोल, आता काय बोलायचं आहे। तेव्हा आता तो शिंदे सांगायला सुरुवात करतो आणि सौमित्र रेकॉर्डिंग करून घेत असतो आणि तो म्हणतो की मी तेथील लाईट डेकोरेशन वगैरे आहे, सगळं काही काम मी पाहतो आणि जे काही श्रावणी सोमवार आहे तर त्याचं जे काही बॅनर मी लावलेलं होतं, त्या दिवशी मात्र मी गेलो, तो बॅनर वगैरे लावला आणि प्रसाद घेतल्यानंतर थोडा वेळ बसलो होतो, त्यानंतर मला आरडा आणि ओरड ऐकू आली, परंतु मागे वळून मी जेव्हा बघितलं तर एक म्हातारी बाई ओरडत होती वाचवा वाचवा, आणि ज्या बाई होत्या तर त्यांनी त्यांना पाण्यामध्ये सुद्धा ढकललेत। आता हा सर्व खोटं बोलतो आणि सर्व काही ऐश्वर्याच्या सांगण्यावरून होत असते। तर ऋषिकेश लगेच त्याच्यावर ओरडतो की काय तू खोटं का बोलतोस, तू खरं बोल नाही तर, आणि ऋषिकेश त्याच्यावर धावून जातो। तेव्हा सौमित्र आता ऋषिकेशला अडवतो आणि इन्स्पेक्टर साहेब सुद्धा ऋषिकेश रणदिवे यांना शांत राहायला सांगतात आणि तुम्हाला जे काही खरं खोटं करायचं असेल ते कोर्टामध्ये करू शकतात, येथे तुम्हाला काहीही बोलता येणार नाही। तेव्हा आता सौमित्र शांतपणे आता इन्स्पेक्टर साहेबांना म्हणतो की हे बघा पवार साहेब, तुमच्याकडे आय विटनेस आहे, परंतु तेवढं मात्र पुरेसं नाही, त्याच्याकडे काही पुरावा नाही, त्यामुळे मला असं वाटतं की तुम्ही एकदा त्या बाईचा शोध घ्यावा म्हणून, कारण तिची डेड बॉडी सुद्धा आपल्या हातात नाही आणि त्या स्वतः सुद्धा येथे नाही। तेव्हा आता इन्स्पेक्टर म्हणतो की वकील साहेब, आम्ही तर आमचं काम करतोय। तर आता ऋषिकेश हा इन्स्पेक्टर साहेबांना म्हणतो की साहेब, मला जानकीला एकदा भेटायचं आहे प्लीज। तेव्हा आता इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की बरं ठीक आहे, तुम्ही त्यांना भेटू शकतात। त्यानंतर आता लगेच ऋषिकेश आतमध्ये जातो।
तर इकडे घरी मात्र सुमित्रा खूप रडत असते. अवंतिका म्हणते की आई प्लीज तुम्ही शांत व्हा, सगळं काही व्यवस्थित होईल. तर सुमित्रा म्हणते की अगं अवंतिका मी कशी शांत हो, जानकीला पोलीस घेऊन गेलेत आणि ते सुद्धा खुनाच्या आरोपाखाली. जानकीने असं कसं केलं असेल. तेव्हा लगेच आता ऐश्वर्या आणखीन त्यात तेल ओतण्याचा प्रयत्न करते आणि म्हणते की आई का केलं नसेल. अहो माणूस आहे तर तो अगदी कॉम्प्लिकेटेड काम म्हणजे प्राणी असतो. स्वतःच्या स्वार्थासाठी तो वाटेल तसं करू शकतो, कोणत्याही थराला तो जाऊ शकतो. आणि जानकीचं तर अगदी ह्या सगळ्यामध्ये एक्सपर्ट तर आहे ती. तेव्हा लगेच आता सारंग तर लगेच अगदी बाजू घ्यायला तयारच असतो. सारंग म्हणतो की नाहीतर काय, आणि हे बघ ना आई, अगं जानकी वहिनी अगोदर काय म्हणाली होती, बाई पार्वती बाई नाहीच, आणि आज मात्र येऊन तिने काय सांगितले की ती बाई माझी आई आहे म्हणून. आणि पोलिसांकडून काय कळालंय की जानकी वहिनीनेच त्या बाईला अगदी पाण्यामध्ये ढकलून तिचा जीव घेतला. तेव्हा लगेच आता ऐश्वर्या म्हणते की बापरे हे सर्व किती भयानक आहे. तर तेव्हा आता अवंतिका म्हणते की अहो पोलीस काही बोलतील भाऊजी, अहो आपला विश्वास आहे की जानकी वहिनी असं कधीच काही करू शकणार नाही म्हणून. पोलिसांनी फक्त आरोप केलेला आहे, त्यांच्याकडे कोणताही असा पुरावा नाही. ऐश्वर्या लगेच म्हणते की अगं मगाशी जे काही पोलीस म्हणत होते तेव्हा मात्र तुझे कान आणि डोळे बंद होते का, अगं तू ऐकलं नाहीस का ते काय म्हणाले ते. सारंग सुद्धा लगेच म्हणतो की हो ना, एका माणसाने जानकी वहिनीला स्वतः त्या बाईला पाण्यात ढकलताना बघितले म्हणून. आय विटनेस आहे तो. तेव्हा आता अवंतिका रागाने म्हणते की आय विटनेस नाही तर अगदी खोटा विटनेस होता तो. अगदी असा पैसे देऊन खोटा विटनेस अगदी खरेदी केला जाऊ शकतो. एकदा पैसा फेकला तर माणसं काही साक्ष द्यायला तयार होतात. त्यामुळे तुम्ही आय विटनेस बद्दल मला कोणताही अगदी काही सांगण्याचा प्रयत्न करू नका. परंतु जेव्हा खरं काय आणि खोटं काय याचा थांगपत्ता लागत नाही त्यावेळेस मात्र स्वतःच्या मनाचं ऐकायचं असतं. हे मात्र मी स्वतः आता शिकलेले आहे आणि कॉलेजमध्ये असताना हे सर्व ज्ञान मला मिळालेलं आहे. आणि अवंतिका त्यानंतर आई आणि नानांना विचारते की तुम्हीच सांगा बरं जानकी वहिनी कसा कोणाचा खून करू शकतात. तेव्हा आता नाना आणि सुमित्रा यांना पक्की खात्री असते की जानकी काहीच करू शकणार नाही. तर लगेच ऐश्वर्या म्हणते की अगं ती का खून करणार नाही, अगं मगाशी तू बघितलं नाहीस का ती कशी माझ्या अंगावर धावून आली होती, तिने मला अगदी गळा दाबून मारण्याचा सुद्धा प्रयत्न केला होता. तेव्हा लगेच सारंग म्हणतो की हो ना, आणि त्याच वेळेस मला तर असं वाटलं होतं की खरंच आता मी मेले, मी नाही राहू शकत. तर अवंतिका रागाने उठते आणि म्हणते की अगं खरं तर हीच लायकी आहे तुझी. तेव्हा लगेच आता ऐश्वर्याला राग येतो. ऐश्वर्या लगेच उठते आणि म्हणते की अवंतिका तोंड सांभाळून बोलायचं नाहीतर. तर अवंतिका घाबरत नाही. अवंतिका म्हणते की नाहीतर काय करशील ग तू, अगं तुझ्या सोडाचे जे काही बळ आहे तर ते अख्ख्या घरावर उठलेत, सगळं काही तू करतेस आणि सगळं काही जानकी वहिनीवर आळ टाकते. एकदा की आता जानकी वहिनी निर्दोष आहे सिद्ध झाले तर मग नंतर तुझ्याकडे बघतो आम्ही. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की हो का, आणि काय बघणार आहेस ग तू, आणि काय सांगणार आहेस ग तू. तेव्हा आता अवंतिका आणि ऐश्वर्या या दोघीमध्ये तुंबळ असे भांडण झुपतं. सुमित्रा आता ओरडते. सुमित्रा म्हणते की पुरे करा, घरात काय चाललं, तुमचं काय चाललं, अगं निदान विचार तरी करा, अगं निदान ते नाही पण आमच्या मनाचा तरी विचार करा. जानकी मी नको नको असताना सुद्धा त्या बाईला पार्वती बनून या घरामध्ये घेऊन आली आणि नंतर तर काय झालं, ती पार्वती खोटी निघाली. मग आता ह्या सर्वांमुळे मी जानकीवर कसा विश्वास ठेवू. आता सुमित्रा सुद्धा स्वतःच्या तोंडाने मात्र हे असं बोलत असते. तर ऐश्वर्याच्या अगदी मनासारखं होत असतं. सुमित्रा पुढे म्हणते की आता तर काय, तर त्या बाईचा जानकीने खून केला तर या घरामध्ये हे सगळं काय सुरू आहे. तर आणि नानांना आता सुमित्रा म्हणते की अहो तुम्ही का असे गप्प आहात, तुम्ही तरी काहीतरी बोला. तेव्हा आता नाना म्हणतात की अगं सुमित्रा, अगं अवंतिका म्हणाली ना तसंच माझ्या मनाला वाटते. माझं मन मला सांगत आहे की जानकी कधी कुणाचा खून नाही करणार. माझा जानकीवर पूर्ण विश्वास आहे. त्यामुळे काही जरी झाले तरी जानकी मात्र या सर्वातून सुटली पाहिजे. तर अवंतिका धीर देते. अवंतिका म्हणते की काही झाले तरी जानकी वहिनी नक्की सुटणार म्हणून तुम्ही काही काळजी करू नका. मी आणि सुमित्रा नक्की काहीतरी प्रयत्न करून जानकी वहिनीला सोडूया. तेव्हा आता नानांना आणि सुमित्राला खूप मोठा एक आधार मिळतो. तर ऐश्वर्या लगेच रागाने आता ह्या अवंतिकाकडे बघत असते. त्यानंतर आता इकडे ऋषिकेश जानकी जवळ आत येतो. जानकी जवळ येऊन बसतो. तर जानकी रडतच म्हणते की ऋषिकेश हे बघा मी काही केलेलं नाही. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की हो मला पूर्ण खात्री आहे की पूर्ण विश्वास आहे की जानकी तू असं काही करू शकणार नाही. जानकी रडतच विचारते की ऋषिकेश तुम्ही आईंना शोधलं का. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की हे बघ मी आणि सुमित्रा अख्खं मूळ
तुळशीगाव पालतं घालू आणि आईला शोधू, परंतु तू असा धीर सोडू नकोस, शांत राहा प्लीज. तेव्हा आता जानकी आपले दोन्ही हात डोक्याला लावते आणि म्हणते की ऋषिकेश, कशी मी शांत राहू? ज्या आईची मी इतके वर्ष वाट बघितली होती, आज धरली होती, ती आई मला आज भेटली होती. तिच्या मांडीवर डोकं ठेवून ऋषिकेश मी झोपले होते आणि अचानक मात्र तिचा हात माझ्या हातून सुटतो काय? तुम्ही आईला शोधायला जा, तिचा जीव धोक्यामध्ये आहे. ऋषिकेश, माझ्यावर विश्वास ठेवा, आईचा जीव धोक्यात आहे. म्हणून जानकीला तर आईची खूप काळजी असते आणि जानकीचं मन हे खरं म्हणजे तिला सत्य कळते, कारण खरंच तिच्या आईचा जीव धोक्यात असतो आणि ती ऋषिकेशला त्याबद्दल सांगत असते. ऋषिकेश, काही करा, परंतु आपल्या आईला शोधून काढा. त्यानंतर आता लताबाईला जेथे किडनॅप करून ठेवलेले आहे तर तेथे खूप असे गुंड असतात आणि ऐश्वर्या आता तेथे येते. तेव्हा आता लताबाई बिचारी अगदी शुद्धीत नसते, तर ऐश्वर्या येते आणि जोरजोराने टाळ्या वाजवते. तेव्हा आता लगेच लताबाई अगदी घाबरूनच उठते. लताबाई विचारते की म्हणजे ऐश्वर्या, हे सगळं तू केलं? तर मला वाईट वाटते की खरंच मी तुला भेटले आणि तो क्षण खरंच खूप अगदी वेगळा होता. तेव्हा लगेच आता लताबाई तिला म्हणते की मला सोडून दे, तर ऐश्वर्या म्हणते की ना ना ना, मी तुला कसं सोडणार? अगं, तू तर मला दगा दिलास लताबाई, कारखानीस, मला दगा दिला आणि तुझ्या मुलीची तू साथ दिलीस. मी तुझी साथ नाही सोडली तर तू माझी साथ सोडली आणि तुझी साथ मी कधी सोडणार सुद्धा नाही. अगं, तू तर विसरली, तुला इथे मी आणलं होतं आणि जेव्हा मी तुला घेऊन आले तेव्हाच मी तुला सांगितलं होतं की या नाटकाचा डिरेक्टर मी आहे. तर येथे कोणी यायचं आणि कोणी जायचं हे मी ठरवणार, तू नाही. आणि तुला तर माहितीच असेल की जो नट डिरेक्टरचं ऐकत नाही तर तो डिरेक्टर त्या नटाला बाहेर काढतो. जसं मी तुला बाहेर काढलं तसं. अगं, नाटकातून नाही तर या जगातून मी तुला बाहेर काढणार आहे. आणि हे बघ अगं लता कारखानीस उर्फ पार्वती, अगं काहीतरी माझं चुकतंय, एक मिनिट. आता ती लताबाईची खूप अशी उडवत असते. लताबाई बिचारी घाबरत असते आणि परत हात जोडून म्हणते की कैलासवासी लता कारखानीस. लताबाई म्हणते की म्हणजे काय? तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते की म्हणजे तू इथे आहे परंतु बाहेरच्या लोकांसाठी तू तर जिवंत नाहीस. तुझा खून झाला, तुला पाण्यात ढकलून मारले आणि ते कोणी केलं तुला माहिती आहे का? तुझी बबडी, तुझी बबडी. आणि ऐश्वर्या जोरजोराने हसायला सुरुवात करते. तेव्हा बिचारी लताबाईला आता जानकीची काळजी असते. अगदी जोरजोराने टाळ्या वाजवत बबडी बबडी म्हणत आता ही वेड्यासारखं ऐश्वर्या हसत असते. तेव्हा लताबाई अगदी रागाने ओरडत विचारते की ऐश्वर्या, अगं जानकी कुठे आहे? तेव्हा आता ऐश्वर्या हसून म्हणते की अगं तिला तर पोलीस घेऊन गेले अटक करून आणि ती आता जेलमध्ये आहे. त्यानंतर आता इकडे ऋषिकेश जानकीच्या हातात हात घेतो आणि म्हणतो की तुझी आई जिथे कुठे असेल तेथून मी तिला शोधून काढेल, त्या मायलेकींची भेट पुन्हा मी घडून आणेल. तेव्हा जानकीचा जीव आपल्या आईसाठी तीळ तुटत असतो. ती ऋषिकेशला म्हणते की ऋषिकेश, आपली आई नक्की सापडेल ना हो? तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की हो जानकी, नक्की सापडेल. तेव्हा आता लगेच हवालदार येतात. हवालदार ऋषिकेशला म्हणतात की ऋषिकेश दादा, बोलण्याची वेळ संपलेली आहे, या बाहेर. तेव्हा ऋषिकेश आता जानकीला म्हणतो की माझ्यासाठी तू एक गोष्ट करशील का? मी असं माझ्या बायकोला हरलेलं नाही बघू शकत. जानकी, तू माझी ताकद आहे तर माझी नाही, आमच्या सगळ्यांची तू ताकद आहे, त्यामुळे तू असा धीर सोडू नकोस. अगं, आम्ही कधी हरलो खचलो आजपर्यंत तूच आम्हाला धीर देत आलीस, तूच आम्हाला सगळ्यांना सांभाळून घेतलंस. त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेव, जानकी हरत नाही, जानकी हरत नसते. त्यामुळे जानकी, तू नक्कीच आता जेलमधून बाहेर येशील म्हणून तुझी आणि तुझ्या आईची भेट नक्की होईल. जानकी, हे बघ, जेव्हा मी जेलमध्ये होतो तेव्हा तू मला सोडवलं होतं, आता मात्र मी तुला सोडवेल. जानकी, मी आहे तुझ्या सोबत. जानकी म्हणजे सीता आणि माझ्या या सीतेला मात्र तिचा श्रीराम नक्की लंकेतून सोडेल म्हणजे सोडवेल. तो जानकीचा हात हातामध्ये घेतो आणि तिच्या गालावरून प्रेमाचा हात फिरवतो. जानकीला आपल्या ऋषिकेशचा एक खूप मोठा आधार मिळतो. ऋषिकेश, तिला काळजी घे असं म्हणतो. असे बोलून आता ऋषिकेश तेथून निघून जातो. हा भाग येथे संपल्यानंतर आता सुमित्रा ही सगळ्यांना म्हणत असते की मला खरंच कळेनासं झालेलं आहे की कारण जानकी असं कसं करू शकेल. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की आई, तुला खरंच असं वाटतं का जानकी हे सर्व करेल म्हणून? तर सुमित्रा म्हणते की हो. तेव्हा लगेच आता ओवी ही बाबांना म्हणते, गुलाब हा म्हणजे गुलाब काका आहे ना, तर सगुना काकूला सांगत होता की पोलीस आईला घेऊन गेलेत. तेव्हा आता ओवी हे सांगताना खूप रडते आणि विचारते की बाबा, आई कधीच येणार नाही का? तेव्हा मात्र आता लगेच इकडे जानकी मात्र आता जेलमध्ये देवी आईला हात जोडते आणि म्हणते की देवी आई, तू सुद्धा एक आई आहेस, त्यामुळे तू असं काहीतरी चमत्कार कर, त्या एका मुलीला तिची आई परत मिळून दे. तेव्हा मात्र आता इकडे ऐश्वर्या सारंगला सांगत असते की आजपर्यंत तिने माझं जीणं हराम केलं होतं. त्यानंतर आता पोलीस मात्र जानकीला घेऊन आता कोर्टामध्ये येऊन पोहोचतात. तर मित्रांनो, आता पुढे काय होईल हे पाहण्यासाठी आता आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.